कोल्हापूरची लढत जी आहे ती प्रचंड इंटरेस्टिंग होती आणि एकूणच पश्चिम महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शहर म्हणून आपण कोल्हापूरला ओळखतो आणि कोल्हापुरी माणूस जो आहे तो खरं तर रांगडा आहे, मोकळ्या मनाचा आहे आणि तो कोणाला मतदान करणार भावनेवरती कोल्हापूरचं मतदान होतं हे बोललं जातं आणि त्याच पद्धतीने यावेळी जे काही समोर आलं की सगळेजण विरोधात होते आणि एकटे सतेज पाटील काँग्रेससाठी उभे होते। गडी एकटा चाललेला होता, पाय रोवून उभे होते आणि त्यांच्या पदरामध्ये आता कोल्हापूरकरांनी खरं तर आपलं प्रेम जे आहे ते टाकलंय असं कलांनुसार दिसून येते। भाजप आताच्या घडीला 15 जागांवरती आहे, शिवसेना जी आहे ती 7 जागांवरती आहे, एनसीपी 3 जागांवरती आहे आणि काँग्रेस 17 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे। मला वाटतं सतेज पाटलांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक मानण्यात येत होती। विशेषतः ते आता आमदारही नाहीयेत, म्हणजे विधानसभेचे आमदार नाहीयेत, परिषदेचे आमदार आहेत आणि परिषदेचे आमदार असल्यानंतर नाही म्हटलं तरी प्रशासनासमोर उभं राहायला किंवा एकूणच काम करायला काही प्रकारामध्ये लिमिटेशन्स येतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि एकूणच कोल्हापूरमध्ये आता सध्याच्या घडीला महायुतीची एक चांगली ताकद आहे। मग महाडिक सध्या राज्यसभेवरती आहेत, एकूण प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने शिंदेंचं तिथे चांगलं प्रतिनिधित्व आहे, राजेश क्षीरसागर तिथे आहेत। फक्त खासदार जे आहेत तर ते मात्र छत्रपती शाहू महाराज जे आहेत ते मात्र एनसीपीचे आहेत। पण ज्या पद्धतीने सतेज पाटलांच्या समोर हे सगळं चित्र उभं राहिलं, हसन मुश्रीफ कायम त्यांच्या सोबत होते, ते सुद्धा यावेळेस विरोधात गेले। त्यामुळे सतेज पाटील नेमकं काय होणार, बंटी पाटलांचा जलवा संपलेला आहे का, बंटी पाटलांची ताकद कमी होणार का, आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशा पद्धतीची लाईन जी आहे ते घेऊन ते कोल्हापुरामध्ये उभे राहिले होते, लोकांना भेटले होते आणि तुम्हाला काय काय पाहिजे जाहीरनाम्यामध्ये अशा पद्धतीचा जाहीरनामा केला होता आणि ते सगळं कोल्हापूरकरांनी ऐकलेलं आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पहिल्या 1 तासामधले कौल, पण पहिल्या 1 तासामधला कौल हा सतेज पाटलांच्या बाजूने आहेत। अर्थात सगळेजण एकत्र आले तर अर्थात सतेज पाटील हे सत्तेपासून दूर राहू शकतील, पण आत्ताच्या घडीला एकटा काँग्रेस 17 जागांवरती आहे, भाजप 15 जागांवरती आहे, शिवसेना 7 जागांवरती, राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवरती आणि शिवसेना युबीटी 2 जागांवरती। त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी कलांनुसार आत्ताच्या घडीला काँग्रेस आहे आणि निर्विवादपणे त्याचं सगळं श्रेय जे आहे ते सतेज पाटील। अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तिथे